माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण धिस, दॅट, दिस, दोज हे बघणार आहोत, कुठे आणि कसे वापरायचे हे पाहणार आहोत। तर धिस आणि दॅट हे कसे वापरायचे, म्हणजे दॅट कुठं लावायचं आणि धिस कुठं लावायचं। धिस म्हणजे जवळ का लांब, दॅट म्हणजे जवळ का लांब सांगण्यासाठी आपण दॅट किंवा धिसचा वापर करतो। तर धिस हे जवळचा व्यक्ती किंवा वस्तू सांगण्यासाठी आपण धिसचा वापर करतो आणि लांबचं वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो। तर आपण काही सेंटेन्स बघूया। धिस, तर धिस हे हा, ही, हे सांगण्यासाठी आपण धिस वापरतो। तर धिस इज माय हाऊस, हे माझं हाऊस आहे। धिस इज माय हाऊस, हे माझं हाऊस आहे। हाऊस आहे म्हणजे हे माझं घर आहे। धिस इज युअर बुक, हे तुझं पुस्तक आहे। धिस इज युअर बुक, हे तुझं पुस्तक आहे। समज तुम्ही वर्गामध्ये बसल्या, तुमचं फ्रेंड आहे, तुमचं फ्रेंडचं बुक तुमच्याकडे आहे, तुम्ही काय म्हणाल, धिस इज युअर बुक, हे बुक तुझं आहे। धिस इज माय बॅग, धिस इज माय बॅग, ही बॅग माझी आहे। ही बॅग माझी आहे। धिस इज माय बॅग, ही बॅग माझी आहे। धिस इज माय कॉपी, धिस इज माय कॉपी, ही वही माझी आहे किंवा या वहीचा दुसरा अर्थ पण कॉपी होतो। ही वही माझी आहे। त्याच्या आणखी पण आपण सेंटेन्स बनवू शकतो। धिस इज माय कार, धिस इज माय पेन, धिस इज माय स्केल, धिस इज माय नोटबुक, धिस इज माय बुक, अनेक शब्द बनतात। तर आपण हे धिस पाहिलं। धिस म्हणजे कायच्या जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण धिस वापरतो। तर आता दॅट बघूया। दॅट म्हणजे काय, तर तो, ती, ते। दॅट म्हणजे तो, ती, ते, म्हणजे दूरची वस्तू दाखवण्यासाठी किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो, दॅट यूज करतो। तर दॅट इज माय स्कूल, ही माझी शाळा आहे। दॅट इज माय स्कूल, ही माझी शाळा आहे। दॅट इज हर बॉटल, ती बॉटल तिची आहे। दॅट इज हर बॉटल, ती बॉटल तिची आहे असं आपण म्हणतो। दॅट इज अ ट्री, ते झाड, दॅट इज अ ट्री, ते झाड आहे। दॅट इज अ ट्री, ते एक झाड आहे। आपण लांबच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवायला लागलो त्यासाठी आपण दॅट वापरतोय। दॅट इज माय पेन, दॅट इज माय पेन, हा माझ्याजवळ पेन आहे। आपण काय म्हणाल, दॅट इज माय पेन, तो पेन माझा आहे। दॅट इज माय पेन, तो माझा पेन आहे असं दाखवणार। तर आपण आता धिस आणि दॅट पाहिलं। धिस म्हणजे जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण धिसचा वापर करतो आणि दॅट हे लांबच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो। तर आता तुम्हाला समजलं ना दॅट आणि धिस कशासाठी वापरायचं हे आधी लक्षात घ्या आणि बघा। तर आता आपण दिज आणि दोज बघूया। दिज आणि दोज बघूया। दिज म्हणजे काय आणि दोज म्हणजे काय। दिज हे जवळचं पण अनेक, एकापेक्षा जास्त दाखवण्यासाठी दिज वापरतो आणि दोज हे दूरचं आणि अनेक, दूरचं पण अनेक, एकापेक्षा जास्त दाखवण्यासाठी आपण दोज वापरतो। तर दिज हे ही, हे, या। दीज आर फ्लावर्स, हे सगळे काय आहेत, फ्लावर्स आहेत। दीज आर फ्लावर्स म्हणजे एकापेक्षा जास्त, माझ्याजवळ फ्लावर्स आहेत। दीज आर फ्रेंड्स, हे फ्रेंड्स आहेत। दीज आर फ्रेंड्स, हे मित्र आहेत, हे काय आहेत, मित्र। दीज आर माय बुक्स, दीज आर माय बुक्स, ह्या माझे बुक्स आहेत, हे माझे पुस्तकं आहेत। दीज आर ट्रीज, हे झाडं आहेत। दीज आर ट्रीज, हे झाडं आहेत। दीज आर ट्रीज, हे झाडं आहेत। दीज आर माय बुक्स, हे माझे पुस्तकं आहेत। आता दोज बघूया। आपण दीज बघितलं। दीज म्हणजे जवळची पण अनेक वस्तू, म्हणजे एकापेक्षा जास्त दाखवण्यासाठी आपण दीजचा वापर करतो, जवळची पण अनेक। आता दोज बघूया। दोज म्हणजे दूरची आणि अनेक वस्तू, अनेक वचन। तर दोज म्हणजे ते, ती, त्या। दोज म्हणजे काय, ते, ती, त्या। दोज आर बॉल्स, ते बॉल आहेत। दोज आर बॉल्स, ते बॉल आहेत, चेंडू आहेत। दोज आर माय पेन्स,
दोज आर माय पेन्स. ते माझे पेन आहेत. दोज आर माय पेन. ते माझे पेन आहेत. दोज आर स्टोन्स. ते दगड आहेत. दोज आर स्टोन. ते दगड आहेत. दोज आर माय कँडीज. दोज आर माय कँडी. त्या माझ्या चॉकलेटी आहेत. त्या माझ्या चॉकलेटी आहेत. तर हे आपण दूरचं आणि अनेक वचन दाखवण्यासाठी आपण दोज वापरलं. दीज हे जवळचं आणि अनेक वचन दाखवण्यासाठी, वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण दीज वापरतो. आणि दोज हे लांब दूरचं पण व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आपण दोज वापरतो. याच्यातला आणि याच्यातला तुम्हाला अर्थ कळाला का? जवळचा आणि अनेक आणि लांबचा आणि अनेक. आणि आपण परत धीस बघूया. परत एकदा तुम्हाला मी दाखवते करून. धीस म्हणजे तुम्हाला कळालंच असेल. धीस म्हणजे जवळची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण धीसचा वापर करतो. तर दिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे. दिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे. हेच वाक्य आपण दॅट लावून कसं बोलणार? दॅट इज माय हाऊस. ते माझं घर आहे. दॅट इज माय हाऊस. ते माझं घर आहे. दिस इज युअर बुक. हे तुझं पुस्तक आहे. दिस इज युअर बुक. हे तुझं पुस्तक आहे. दिस इज माय बॅग. दिस इज माय बॅग. ही माझी बॅग आहे. दिस इज माय बॅग. ही माझी बॅग आहे. दॅट इज माय बॅग. ती बॅग माझी आहे. दॅट इज माय बॅग. ती बॅग माझी आहे. असं पण आपण इथं दॅट वापरून सेंटेन्स चेंज करू आहे ना. दॅट आणि धिस हे शब्द जर आपण चेंज केले की वाक्य पण चेंज होतं. ओके. तर आपण धिस आणि दॅट कशासाठी वापरलं? धिस म्हणजे जवळची आणि दॅट म्हणजे लांबची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण धिस दॅटचा वापर करतो. आणि दीज आणि दोज हे लांबचा आणि अनेक वचन. दीज हे जवळचं आणि अनेक वचन आणि दोज हे लांबचं आणि अनेक वचन. तर धिस आणि दीज हे काय आहेत? धिस म्हणजे जवळचं पण एकवचनी आणि दीज हे जवळचं पण अनेक वचनी. तसं दॅट हे लांबचं पण एकवचनी आणि दोज हे लांबचं पण अनेक वचनी. असं आपण ह्याच्यात पाहिलं. तर धिस, दॅट, दीज, दोज हे आज आपण पाहिलेलं आहे. तर आपण याची रोज प्रॅक्टिस करावी. आणि आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Audio Jungle.